शिर्डीमध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2026 शिर्डी शहर यांच्या वतीनं भीमगीतांचा भव्य महाजलसा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजानं संपूर्ण वातावरण भीममय झालं होतं। शिर्डीमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2026 शिर्डी शहर यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या भीमगीतांच्या महाजलशाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमात आनंद शिंदे यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण भीमगीतांनी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं। त्यांच्या आवाजातील ताकद आणि गीतांमधील सामाजिक संदेशामुळे संपूर्ण परिसर भीममय झाला होता। कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आणि जल्लोषामध्ये सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांची उपस्थिती होती। याचबरोबर शहरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकही हजर होते। याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांनी केलं। कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या गीतांमधून सामाजिक समता, बंधुता आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभावी संदेश देण्यात आला। या गीतांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण करत सामाजिक जागर निर्माण केली। साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज आपण साजरी करत आहोत। आणि ही 135वी जयंती साजरी करत असताना माननीय खरं तर छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होते। वास्तविक पाहता हा कार्यक्रम डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी घेतलेला होता आणि मी आपल्याला देवगडला गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्रीचं निधन झाल्यामुळे मी तिकडे अंत्यविधीला गेले, त्याच्यामुळे मला इथे येण्यास उशीर झाला आणि सुजयने मला फोन केला की आपल्याला ह्या कार्यक्रमाला जावं लागेल। खरं तर सुजयचा कार्यक्रम आपण जर विचारात घेतला तर महानगरपालिका नगरची झाली, त्याच्यानंतर केरळचं इलेक्शन लागलं, केरळहून आलं परत आता राहुरीची पोटनिवडणूक, हे सर्व गडबडीत थोडासा वेळ देणं आपल्या भागामध्ये त्यांना कमी पडलं। म्हणून घरातलं कोणी ना कोणी आपलं कुटुंब म्हणून प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण हजेरी लावत असतो। आज जो काही कार्यक्रम आपण इथे घेतलेला आहे, निश्चितच 135वी जयंती ज्यावेळेस आपण साजरी करतो त्यावेळेस त्यांचा इतिहास, त्याचा आपला अभ्यास केला तर निश्चितच फार मोठं काम हे लोकांकडनं झालेलं असतं। बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर त्यांचा जन्म मध्य प्रदेशमध्ये इंदोर याच्यामध्ये मऊ एक गावी झालेला आहे। अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे, एक शिक्षण घेत असताना अनेक संकट त्यांच्यावर आलेली होती, परंतु कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे, शिक्षण घेऊन स्वतःसाठी न जगता आपण एक समाजाचं देणं आहोत, समाजासाठी आपण कार्य केलं पाहिजे आणि सर्वांना समान न्याय दिला पाहिजे। जातीपातीचं राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी जे कार्य केलेलं आहे, म्हणून आज आपण 135वी जयंती साजरी करत आहोत। आणि त्यांचे विचार तुम्हाला आम्हाला हे राबवायचे असतात। डीजे लावून नाच गाणे करण्यापेक्षा आज जे काही आपण इथं गाणे ठेवलेले आहेत, निश्चितच त्यांच्या ह्या गाण्यातून त्यांनी केलेलं कार्य तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत होणार आहे। आज आपले हे सर्व नगरसेवक असतील, आपले सर्व शिर्डीतले सर्व भक्तगण असतील, चांगल्या विचाराने आपण सर्व एकत्र आलेलो आहोत आणि हेच विचार एक तुम्हाला आम्हाला चांगली प्रेरणा देणार आहे आणि हीच प्रेरणा कायमस्वरूपी आपल्याला ठेवायची आहे। कारण पद्मश्रीने अशा खंडामध्ये सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना काढला। पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील असतील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, खासदार सुजय विखे पाटील असतील, यांनी सुद्धा जे काही कार्य करत आहेत, हे कार्य करत असताना निश्चितच स्वतःचा विचार न करता विखे पाटील परिवार हा राजकारणी नसून समाजकारणी आहे आणि समाजकारणापेक्षाही वारकरी संप्रदायाचे विचार घेऊन जेव्हा काम करतो, तुमच्यासारखे लोकांनी जेव्हा आम्हाला प्रेरणा, आशीर्वाद मिळतात, तेव्हाच हे सर्व कार्य घडत असतं। म्हणून बाबांनी केलेलं, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य आपल्याला इथून पुढच्याही काळामध्ये पुढे न्यायचं आहे आणि एवढंच मी आपल्याला सांगते व जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना ही भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जी 135वी जयंती आपण साजरी करत आहोत, त्यांचे विचार तुम्ही आम्ही मिळून सर्वांनी पुढे नेऊया, एवढंच आपल्याला सांगतो। माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद।
भीमगीतांच्या या महाजलशामुळे शिर्डीतील वातावरण पूर्णतः भीममय झालं होतं आणि नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाबासाहेबांना अभिवादन केलं. ईस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.